नारायण भगवान की जय। मंदिरामध्ये विराजमान भगवान स्वामीनारायण, श्री लक्ष्मीनारायण देव, श्री राधाकृष्ण देव पवित्र श्रावण मास अंतर्गत श्री शिव महापुराण कथेमध्ये उपस्थित परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसाददासजी स्वामी, सर्व कथाप्रेमी भक्तजन सर्वांना जय श्री स्वामीनारायण। काल आपण विद्येश्वर संहिता पूर्ण करून आज आपण रुद्र संहितामध्ये प्रवेश करणार आहोत। ज्या 7 संहिता आहे त्यापैकीतली दुसरी संहिता म्हणजे विद्येश्वर संहिता। शौनक ऋषींचा प्रश्न आहे की हे सुतजी महाराज, मला भगवान शिव आणि माता पार्वतींचे दिव्य चरित्र तुम्ही श्रवण करवा। मी असं ऐकलं आहे की भगवान शिव हे लवकर प्रसन्न होणारे देव आहेत, तर त्यांची कथा तुम्ही मला श्रवण करवा। सुतजी महाराज म्हणतात, हे शौनकजी, भगवंताचे शिवचे चरित्र असे आहे की सात्विक मनुष्य असला, राजसी मनुष्य असला किंवा तामसी मनुष्य असला, तिघही स्वभावाच्या माणसांना आनंद देणारे चरित्र हे भगवान शिव यांचे आहे। पूर्वी असाच प्रश्न भगवान विष्णू यांच्या प्रेरणेने नारदजी यांनी ब्रह्माजींना केला होता। शौनकजी म्हणतात की भगवान विष्णूंनी नारदजींना प्रेरणा केव्हा केली आणि नारदजींनी ब्रह्माजींकडेच हे शिवचरित्र श्रवण का केले ते आधी मला सांगा। तेव्हा नारदजींची कथा सर्वप्रथम रुद्र संहिताच्या प्रारंभी सांगण्यात आली की एक वेळा नारदजी भगवंताचं नामस्मरण करीत करीत आणि सर्वत्र फिरत हिमालय पर्वतावरती गेले। नारदजी जास्त वेळ एक ठिकाणी थांबू शकत नव्हते। दक्ष प्रजापतीचे 10,000 मुलं होते। सृष्टी प्रारंभी संसार चक्र चालवण्यासाठी दक्ष प्रजापतीने 10,000 मुलांची उत्पत्ती केली। त्यांना नारदजींचा समागम झाला आणि नारदजींनी त्या सर्वांना संत बनवून टाकले। आता ते सर्व लग्न करायला नाही म्हणू लागले। मग दक्ष प्रजापतीला क्रोध आला आणि दक्ष प्रजापतीने तेव्हा नारदजींना शाप दिला की तुम्ही जास्त वेळ एक ठिकाणी थांबू शकणार नाही। आता एक ठिकाणी थांबणार नाही म्हणजे सत्संग कोणाला एवढा नाही होणार की डायरेक्ट संत होऊन जातील, थोडा थोडा होईल, ते होणार संत नाही होणार। म्हणून नारदजी एक ठिकाणी कुठे थांबू शकत नव्हते। तर नारदजी एके समय हिमालय पर्वतावरती फिरत फिरत निघाले। तिथे एक जागेवरती ते आले, तिथे एक सुंदर गुहा होती, गंगाजी वाहत होत्या, चौघही बाजूला सुंदर झाड होते, झाडांवरती अनेक प्रकारांचे फूल आणि पक्षी बसले होते। ते सर्व सुंदर वातावरण पाहून नारदजीला असं झालं किती सुंदर हे वातावरण आहे, आणि नारदजी तिथे मांडी मारून तप करायला बसून गेले। आता कुठेही नारदजी बसत नव्हते, पण इथे हे वातावरण पाहून आणि नारदजींना सहजरीतीने तप करण्याची इच्छा झाली। आणि त्या समयी
इंद्रला समाचार मिळाले की नारदजी कुठेही स्थिर होत नाही आणि आज नारदजी हिमालय पर्वतावरती तप करायला बसले आहे. लोभी कामी मनुष्य असतो ना, तो हमेशा घाबरत असतो. त्याला भय असतो हमेशा मनामध्ये की बाकीचे माझं वाईट करून टाकतील, माझ्याकडून हे घेऊन घेतील, ते घेऊन घेतील. इंद्रला चिंता वाटू लागली की नक्की नारदजी तप करता आहे, म्हणजे त्यांना माझं इंद्रासन घेण्याची इच्छा आहे. तर नारदजीच्या मनामध्ये तसं काहीच नव्हतं. आपण कित्येक वेळी असं नक्की करतो काही माणसांविषयी की हा व्यक्ती तसा आहे, पण खरोखर तो तसा नसतो. आपण असा विचार करतो की हा व्यक्ती माझ्याकडे येऊन एवढं मागणार आहे, पण दरवेळेस तशी परिस्थिती नसते. नारदजी तर सहजरीतीने तप करायला बसले होते, कारण की त्या जागेवरती भगवान शिव यांचा प्रभाव होता. भगवान शिव यांनी हजारो वर्षांपर्यंत ह्या जागेवरती, जिथे नारदजींना समाधी लागली त्या जागेवरती तप केले होते. आणि तेव्हा भगवान शिवची समाधी तोडण्यासाठी देवतांनी कामदेवांना पाठवलं होतं, कारण की तारकासुराचा त्रास होता आणि तारकासूर हा फक्त भगवान शिवच्या पुत्राच्या हातूनच मृत्यू पावणार होता. आणि सती मृत्यूनंतर भगवान शिव ध्यानस्थ समाधीमध्ये निघून गेले होते. तर त्यांची समाधी तोडण्याकरिता कामदेवांना पाठवलं आणि ह्या स्थानी कामदेवांना भगवान शिव यांनी बाळून टाकले होते, जाळून टाकले होते. आणि तेव्हा सर्व देवतांनी येऊन भगवंताला प्रार्थना केली होती की तुम्ही कामदेवांना जिवंत करा. तेव्हा भगवान असं म्हटले होते की इथून जिथपर्यंत दृष्टी जाते तिथपर्यंत कामदेवांचा प्रभाव चालणार नाही. आणि हा द्वापर युगामध्ये भगवान कृष्ण यांच्या इथे पुत्र रूपाने प्रगट होईल. भगवान शिवच्या भगवान शिवची तपस्थली होती, म्हणून सहजरीतीने नारदजी यांना पण तिथे समाधी लागून गेली. पण इंद्रला झालं की माझ्या सिंहासन घेण्याकरिता हे तप करीत आहे. आणि इंद्रनी त्या समयी कामदेवांना बोलवलं आणि कामदेवांना बोलवून सांगितलं की तू माझा खरा मित्र आहे, माझ्या सुखदुःखांमध्ये तू साथ देणारा आहे, म्हणून आज माझ्यावर संकट आलं आहे. तुम्ही जा आणि जाऊन नारदजी तप करत आहे ते तप भंग करून टाका. कामदेवांना ते आनंद झाला. इंद्रनी, माझ्या मित्राने मला काहीतरी काम दिलं आहे. आणि तेव्हा कामदेव स्वतःची संपूर्ण सेना घेऊन, म्हणजे 6 ऋतू, सर्व ज्या अप्सरा आहे त्या सर्व अप्सरांना घेऊन कामदेव हे जिथे नारदजी हिमालय पर्वतावरती तप करत होते त्या स्थानी आले. नारदजी एक शिलावरती बसून तप करत आहे आणि त्याच समयी कामदेवांनी हातामध्ये धनुष्य घेऊन आणि 6 ऋतू जे होते ते 6 ऋतू सोडले. आणि जसा कामदेवांचा प्रभाव सुरू झाला, चौघही बाजूला जे झाड होते ते नवपल्लवित झाले. मंद शीतळ आणि सुगंधित वारा वाहू लागला. सर्वत्र पक्ष्यांचे मधुर आवाज येऊ लागले. आणि ज्या अप्सरा होत्या त्या पायांमध्ये पैजण घालून आल्या होत्या, छमछम नाचू लागल्या, चारी बाजूला खेळू लागल्या, सर्वत्र सुगंधी वारा वाहू लागला. कामदेवांचा प्रभाव सामान्य माणसाला, पशुपक्षीला तर तिथल्या तिथेच खतम करणारा होता. पण भगवान शिव यांनी सांगितलं होतं की इथे कामदेवाचा प्रभाव चालणार नाही, म्हणून नारदजींना काहीच झालं नाही. खूप प्रयत्न कामदेवांनी केले पण नारदजींना काही झालं नाही. ते पाहून कामदेवाला असं झालं की आता नक्की नारदजी जर डोळे खोलतील तर मला शाप देतील. आणि कामदेव घाबरून गेला.
आणि कामदेव शेवटी नारदजींनी डोळे खोलले आणि त्या क्षणी कामदेव धावत जाऊन नारदजींचे चरण पकडून घेतले. नारदजींना म्हणतात की मला क्षमा करा म्हणे, मला इंद्रनी पाठवलं होतं. इंद्रला असं झालं की तुम्ही समाधीमध्ये आहे, तुम्हाला इंद्रसिंहासन पाहिजे असेल आणि म्हणून तुमची समाधी तोडण्याकरिता मला इथे पाठवलं. पण हे नारदजी, आजपर्यंत माझ्यापासून कोणीच वाचलं नाहीये, पण तुमचा प्रभाव, तुमचं तप हे महान आहे की तुम्ही माझ्यापासून वाचले. आजपर्यंतच्या माझ्या इतिहासामध्ये सर्वप्रथम तुम्ही काम विजयी झाले. कामपासून हरले नाही, पण मानपासून हरले नारदजी. चरण पकडले ना, म्हणजे नारदजींच्या मनामध्ये असं होऊन गेलं की कोणीच आजपर्यंत कामदेवाला पराजित करू शकलं नाही माझ्याशिवाय. आता असा अभिमान आला. कामदेव तर निघून गेले आणि नारदजी तिथून उभे झाले. नारदजीला असं झालं की मी एवढा मोठा काम विजयी केला, जो आजपर्यंत कोणी करू शकले नाही, तो मी करून दाखवला. आता हे समाचार बाकीच्यांना तर ठीक आहे, पण मोठ्या मोठ्या या देवांना माहीत पाहिजे ना की मी केवढा महान आहे. आता नारदजी तिथून निघाले, कैलास पर्वतावरती गेले. जवळच होता, हिमालयावरच बसले होते, बाजूला कैलास आहे, कैलास पर्वतावरती चालले गेले आणि तिथे जाऊन भगवान शिव परिवारासहित बसले आहे. भगवान शिवची नजर पडली की नारदजी येत आहे. समोर जाऊन त्यांना स्वागत केलं, बसवलं. भगवान शिवला आनंद झाला की भगवंताचे भक्त आहे नारदजी. सुंदर मला आता कथा सांगतील, रामकथा सांगतील, काहीतरी भगवंताचं चरित्र सांगतील. नारदजींना भगवान शिव म्हणतात, नारदजी काहीतरी भगवंताची गोष्ट करा. तेव्हा नारदजी म्हणतात, भगवंताची गोष्ट तर सुरूच राहते म्हणे, असा सर्वत्र समागम चालूच राहतो, फिरस्ती चालू राहते, पण तुम्हाला काही समाचार भेटले की नाही? आता सध्या काहीतरी घडलं याचे समाचार तुम्हाला मिळाले की नाही? भगवान शिव म्हणतात, नाही. काय झालं? नारदजींनी सुरू केलं, अच्छा तुम्हाला माहिती नाही का म्हणे, मग मी सांगून देतो, ऐका म्हणे. मी असा सहज फिरायला निघालो होतो आणि फिरत फिरत मी हिमालय पर्वतावरती एक स्थानी आलो आणि तिथे मला समाधी लागून गेली. आता मी तर सहज भगवंताचं ध्यान करीत होतो, पण इंद्रला माझी ईर्ष्या आली आणि इंद्राने माझी समाधी तोडण्याकरिता कामदेवाला सेनासहित पाठवलं. पण बघा, आजपर्यंत जे कोणी करू शकलं नाही, हे भगवान शिव तुमच्या कृपेने, फक्त तुमच्याच कृपेने ते कार्य मी करू शकला. कामदेवांना पराजित करण्याचं कार्य कोणीच केलं नाही, मी केलं. त्या कामदेवाने खूप प्रयत्न केले, पण मला तो हरवू शकला नाही. या त्रिलोकीमध्ये आता जर कोणी काम विजयी असला तर तो मी आहे, फक्त तुमच्या कृपेमुळे. कित्येकांकडे जाणं म्हणजे तो असा अभिमान दाखवत असतो. आपल्याकडे काहीच नव्हतं, हे सर्व आपण धीरे धीरे उभं केलं भगवानच्या कृपेने. भगवानला तर मध्ये टाकतोच. भगवान शिव अति नाराज झाले की भगवानचा भक्त आहे आणि यांच्यामध्ये अभिमान आला, हे चांगलं नाही. भगवान शिवनी त्यांच्या चांगल्यासाठी एक सल्ला दिली की तुम्ही मला एक गोष्ट केली, खूप चांगलं झालं, तुम्ही काम विजयी केला, पण माझी तुम्हाला अशी विनंती आहे की ही गोष्ट तुम्ही कधी पण भगवान विष्णूकडे सांगू नये. नारदजी मनात विचार करता की मी काम विजयी केला, माझी महानता
भगवान शिवने पाहिली जात नाही. कारण की हे पण एक वेळा कामापासून पराजित झाले होते मोहिनी अवतार वेळेस. म्हणजे माझी ईर्ष्या होते भगवान शिवला. मनात नक्की केलं की आता तर इथून डायरेक्टच तिथेच जातो. सांगितलं नाही नाही म्हणे मी काही सांगणार नाही. तिथून विदाई झाले आणि तिथून डायरेक्ट गेले भगवान नारायणकडे. भगवान नारायण शेषवरती झोपलेले आहे. नारदजींना पाहिलं. पाहता बरोबरच भगवान समजून गेले. जवळ बसवलं. बोला नारदजी, आज खूप दिवसानंतर म्हणे तुमचं आगमन झालं. खूप दिवसानंतर आज तुमचे दर्शन घडले. कुठे गेले होते इतके दिवस? नारदजी म्हणतात तुम्हाला माहिती नाही? पृथ्वीवरती काय घडलं तुम्हाला माहिती नाही का? भगवान नारायण म्हणतात नाही. अरे म्हणे काही नाही, मी सहज माझ्यासोबतच घडलं. मी असा फिरायला निघालो होतो आणि समाधी लागून गेली. इंद्राला ईर्ष्या झाली आणि त्याने तर कामसेना पाठवली मला पराजित करायला. पण हे भगवान, तुमच्यामुळे हा तुमचा भक्त कामदेवापासून पराजित झाला नाही. तुमची कृपा आहे माझ्यावर की मला काम पण पराजित करू शकला नाही. जे मोठे मोठे करू शकले नाही ते मी करून दाखवलं. या तुमच्या भक्तांनी करून दाखवलं. भगवान विष्णूला झालं याला आलाय अभिमान. हा आहे माझा भक्त आणि माझ्या भक्ताचं हित होईल तसाच मी कायम प्रयत्न करतो. भगवान विष्णू म्हणतात की हे नारदजी, तुम्ही तर वैरागी आहात. मोहमायापासून तुम्ही दूर राहणारे आहात. तुम्हाला कामदेव काय स्पर्श करू शकणार? आणि असे पण ज्याच्या हृदयामध्ये भक्ती असते त्याला हे सर्व दोष लागतच नाही. नारदजी म्हणतात ते बराबर आहे, पण आजपर्यंत कोणी करून दाखवलं नाही. मी करून दाखवलं आहे. तुमच्या भक्तांनी करून दाखवलं आहे. भगवान विष्णू यांनी खूप प्रशंसा केली नारदजीची. त्यांना तिथून विदाई केले. नारदजी मार्गाने जात आहे. भगवान विष्णूंनी नक्की केलं की नारदजींचा अभिमान मला दूर करायचा आहे. नारदजी ज्या रस्त्याने जात होते त्या रस्त्यामध्ये 100 योजन एवढं एक विशाळ नगर नारदजीला दिसलं. आजपर्यंत असं नगर कधी पण नारदजींच्या पाहण्यामध्ये आलं नव्हतं. वैकुंठ लोकापेक्षा पण अति सुंदर हे नगर पाहताच नारदजीला आश्चर्य वाटलं की असं नगर आजपर्यंत माझ्या पाहण्यात आलं नाही. आणि नारदजी त्या नगरामध्ये प्रवेश केला. सर्व मेहेल सोन्याचे आहे. अनेक प्रकारांचे तोरण बांधले आहे. कामदेव रतीसारखे स्त्री पुरुष सुंदर तिथे फिरत आहे. आणि संपूर्ण त्या नगरामध्ये वाजे वाजत होते. नारदजींनी विचारलं की नगर कोणाचा आहे? तेव्हा एकाने सांगितलं की शीलनिधी राजा ह्या नगराचे राजा आहे. आणि हे जे आता तुम्ही संपूर्ण नगराला सजवलेलं पाहत आहात हे वाजे वाजत आहे, शीलनिधी राजांची कन्या आहे श्रीमती, जिचं नाव आहे. तिचा आता स्वयंवर होणार आहे आणि त्याकरिता संपूर्ण नगराला सजवण्यात येत आहे. नारदजीला अति आश्चर्य झालं. नारदजीला झालं राजाला भेटावं लागेल. कोण राजा आहे हा असा? मी आजपर्यंत पाहिला नाही. नारदजी फिरत फिरत राजाच्या मेहलाकडे गेले. शीलनिधी राजाला कळालं. आता हे सर्व भगवंताची मायाच होती. शीलनिधी राजाला कळालं की नारदजी आले आणि शीलनिधी राजाने नारदजीला मेहलामध्ये आत घेतले. सिंहासनावरती बसवले. स्वतः त्यांच्या चरणांमध्ये शीलनिधी राजा बसले. हात जोडून त्यांची सर्व सेवा केली. स्वतःची कन्या होती श्रीमती, तिला बोलवलं आणि नारदजींच्या चरणामध्ये बसवलं. आता श्रीमतीचं एवढं सुंदर रूप होतं की स्वयं माता लक्ष्मीजी पण श्रीमतीला पाहून मोहित होऊन जातील एवढं सुंदर रूप श्रीमतींचं होतं.
तर सहजरितेने नारदजींनी पण श्रीमतीकडे पाहता बरोबरच नारदजी पण मोहित झाले. नारदजीला झालं की आतापर्यंत खूप वाजवला वीणा, खूप समाज कल्याणासाठी फिरलो, आता आपण पण संसार करायला पाहिजे. अशी कन्या जर मिळाली तर संसार केला पाहिजे. नारदजींनी त्या कन्येकडे दृष्टी केली आणि कन्येकडे दृष्टी करताच बरोबर नारदजी समजून गेले की हिच्यासोबत जो लग्न करणार तो सामान्य माणूस नसणार. हिच्यासोबत लग्न करता बरोबरच वैभवशाળી होऊन जाईल, सर्वेश्वर आणि वीर होऊन जाईल. हे खूप भाग्यशाળી कन्या आहे. हिच्यासोबत जो लग्न करणार त्याचं भाग्य बदलून जाईल. शीलनिधी राजा म्हणतो की महाराज, माझ्या कन्येचे दोष आणि गुण सांगायचा, आता स्वयंवर करायचा आहे. हजारो राजा राजकुमार हिच्या लग्नासाठी येणार आहे, हिला पती कसा मिळणार. नारदजींनी तिचं भविष्य पाहून घेतलं होतं, पण नारदजी काही बोलले नाही. एवढंच सांगितले सौभाग्यशाળી होईल आणि कोणीतरी काम विजयी असेल तिच्यासोबत तिचं लग्न होईल. आता काम विजयी कोण होतं? नारदजींना मनामध्ये आहे की काम विजयी तर मीच आहे. तिथून नारदजी निघाले. विचार केला की हजारो राजकुमार राजेच्या लग्नासाठी येणार आहे. जर मी अशा वेशाने गेलो तर माझ्या भागावर काही येणार नाही. स्वयंवर म्हणजे कन्या स्वतः पसंती अनुसार स्वतःचा पती निवडत होती. काहीतरी परीक्षा ठेवल्या जायच्या की ज्यामधून स्वयंवरामध्ये त्या परीक्षामध्ये जो पास झाला त्यासोबत त्यांचं लग्न केलं जायचं. राजा महाराजा काळापर्यंत या परंपरा होत्या स्वयंवराच्या. कारण की पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप यांच्या त्यामध्ये पण अनेक कथाच्या स्वयंवराच्या आपल्याला वाचायला मिळतात. तर नारदजींनी विचार केला की हे रूप घेऊन गेला तर मला हे मिळणार नाही. विचार केला की आता जर वैकुंठामध्ये गेलो तर एवढा टाइम नाही की तिथून मी वापस येईल. भगवंताचं स्मरण करत आहे आणि त्याच वेळी भगवान नारायण त्यांच्या समक्ष प्रकट होऊन गेले. नारदजींना झालं माझं काम आता, म्हणे आता भगवान आले म्हणजे आता मला हे मिळूनच जाईल. एवढी त्या कन्येला प्राप्त करण्यासाठी एवढी उत्कंठा जागृत झाली नारदजींच्या मनामध्ये. नारदजी भगवानला म्हणतात, भगवान ही मला पाहिजे, आता मला दुसरं काहीच नको. आजपर्यंत मी तुम्हाला काही मागितलं नाही, पण आज तुमच्याकडे मागतो, मला तुमच्यासारखं रूप द्या. तुमचं जे हरिरूप आहे हे हरिरूप मला द्या. भगवान नारायण हसू लागले. भगवान म्हणतात, नारदजी माझ्या भक्ताचं कधीच मी अहित होऊ देत नाही. तुमचं चांगलं होईल असंच मी कायम करणार आहे. नारदजी समजले नाही. नारदजींना झाला की दिलं मला रूप आता. तथास्तु म्हणून भगवान तर अदृश्य झाले. नारदजींच्या मनामध्ये पक्क होऊन गेलं की आता भगवान सारखा सुंदर मी दिसत आहे. आता नक्की ती कन्या दुसऱ्या कोणाकडे जाणार नाही, माझ्याच कंठामध्ये जयमाळा घालणार आहे. आता जिथे स्वयंवराचं नक्की केलं होतं स्थान, त्या स्थानी सर्व राजा राजकुमार सर्व आले, स्वतःच्या सिंहासनांवरती बसले आहे. नारदजींना असं आहे की सर्वांग सुंदर मी आहे, या सर्वांमध्ये सर्वात चांगला दिसणारा मी आहे. एक चांगलं सिंहासन पाहिलं आणि जाऊन नारदजी बसून गेले. त्या समयी भगवान शिव यांचे 2 रुद्रगण होते, ते पण ब्राह्मणाच्या वेशामध्ये येऊन तिथे लपून बसून गेले नारदजींच्या मागे. त्यांनी सर्व पाहिलं होतं. आता नारदजी ज्या सिंहासनावर बसले होते त्यांच्या मागे 2 रुद्रगण बसले आहेत.
आणि मधले नारदजीची उडवत आहे की वा, सर्वांमध्ये सर्वांग सुंदर जर कोणी दिसत असले तर हे नारदजी दिसत आहे. अरे आज तर कोणाच्याच कंठामध्ये जयमाळा जाणार नाही यांच्याशिवाय. यांचंच लग्न फायनल आहे व चला चला आपण निघा म्हणे इथून आता. मधल्यामध्ये गोष्टी करत हसत जात. नारदजींच्या मनामध्ये आहे की मीच सुंदर आहे, ते समजू शकले नाही. त्यांच्या गोष्टी ऐकून ऐकून प्रसन्न व्हायचे, पण असं समजले नाही की माझी उडवत आहे. तेवढ्यामध्ये राजा आले, सिंहासनावर बसले, स्वतःची राजकुमारीला घेऊन आले. तिच्या हातामध्ये एक सुंदर कमळांच्या पुष्पाची माळ होती. सर्वे राजे राजकुमार पाहत आहे की ही आमच्याकडे येईल, आमच्या कंठात धारण करवेल. नारदजींनी भगवंताकडे हरिरूप मागितलं होतं. आता हरी शब्दाचे अनेक अर्थ होता, ज्यामध्ये हरी शब्दाचा एक अर्थ माकळ पण होतो. हरिरूप मागितलं म्हणजे भगवंतांनी माकडाचं रूप नारदजींना देऊन दिलं होतं. आता तोंड माकडासारखं होतं. सिंहासनावर बसले आहे. ती राजकुमारी सर्वत्र फिरू लागली. जिथे नारदजी उभे होते तिथे येऊन तिनं तोंड वाकडं केलं. असे माकडं कुठून येऊन गेले म्हणे इथे. पुढे निघाले. नारदजीला झालं माझ्याकडे पाहिलं पण नाही. अरे एवढा सुंदर मी दिसतो आहे आणि माझ्याकडे पाहत नाही. 5-6 सिंहासनानंतर एक सिंहासन खाली होतं, तिथे जाऊन 10 फूट पुढे येऊन उभे राहिले. तरी पण श्रीमतीने त्यांच्याकडे पाहिलं नाही. सर्वत्र फिरली श्रीमती, पण कुठेही कोणी योग्य दिसला नाही. तेवढ्यात भगवान नारायण एक राजकुमाराचं रूप धारण करून आले आणि शेवटच्या सिंहासनावरती बसले आहे. ते श्रीमती फिरत फिरत गेली आणि शेवटी जे भगवान होते त्यांच्या कंठामध्ये माळ घातली. जशी माळ घातली तशी भगवंतांनी तिला उचललं आणि तिथून पळून गेले. सर्वे राजे दुःखी झाले, पण सर्वात जास्त दुःखी झाले नारदजी. कारण की मनात नक्की करून घेतलं होतं की हे तर आपल्याचकडे येणार आहे, हे आपल्या सोबतच लग्न करणार, दुसरं कुठे जाणारच नाही. आणि भगवान घेऊन पळून गेले. अति दुःखी झाले. तेवढ्यामध्ये ते मागचे जे 2 शिवगण होते ते जोरजोराने हसू लागले. हसत हसत नारदजीकडे आले. अरे नारदजी म्हणे, आरसा तर पाहून आले असते जरा. पाण्यामध्ये प्रतिबिंब पहा म्हणे, माकडासारखे दिसताय तुम्ही. असं तोंड घेऊन तुम्हाला लाज नाही वाटली यायला इथे? अरे असं तोंड कोण पाहणार तुमच्याकडे? कोणती राजकुमारी तुमच्यासोबत लग्न करणार होती? नारदजींना एकतर दुःख होतं, क्रोध आला. पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं, अजून जास्त क्रोध आला. नारदजी म्हणतात तुम्ही म्हणून माझी कधीची हास्य करत होते, माझ्यासारख्या ब्राह्मणाची तुम्ही मस्करी करत होते. जा, मी तुम्हाला शाप देतो, येणाऱ्या जन्मामध्ये तुम्ही ब्राह्मण व्हाल आणि ब्राह्मण बनून तुम्ही राक्षस म्हटले जासाल. क्रोधायमान झालेले नारदजी तिथून निघाले. विष्णूचं हे सर्व कपट आहे, आज मी सोडणार नाही त्याला. नारदजी जोरजोराने चालत चालत येत आहे वैकुंठ लोकाकडे. रस्त्यामध्ये जे रथावर भगवान नारायण बसले आहे, एक बाजूला लक्ष्मी बसली आहे, एक बाजूला श्रीमती बसली आहे आणि भगवान नारायण मंद मंद हसत आहे. नारदजी आले. जो क्रोध होता तो रथावर हे दृश्य पाहून अजून जास्त वाढला. नारदजी हात ताणून ताणून म्हणता, एक कमी पडत होती तर दुसरी आणली म्हणे. एक होती म्हणे तुमच्याकडे, माझ्याकडे एक पण नव्हती. एक आवडली होती, ती पण तुम्ही घेऊन घेतली. तुम्ही अति कपटी झाले आहे म्हणे, तुम्हाला कोणी बोलणारं नाही आहे. पण आज तुम्ही माझ्यासोबत पंगा घेतलाय, आज तुम्हाला मी सोडणार नाही. आजपर्यंत अनेक वेळी तुम्ही कपट केलं, पण तुम्हाला कोणी बोलणारं नव्हतं. त्या भगवान बिचाऱ्या शिवच्या भागी तुम्ही विष दिलं. स्वतः या लक्ष्मीला घेऊन घेतली, कौस्तुभमणी घेऊन घेतला, तेव्हा पण कोणी तुम्हाला बोललं नाही.
वारंवार कपट करत असता म्हणे, आज तुम्हाला मी दाखवून देतो. आणि त्याच वेळी नारदजींनी शाप दिला की आज जो कामविरहने मी स्त्रीच्या वियोगामध्ये दुखी आहे, तुम्ही पण मनुष्य रूप धारण करून पृथ्वीवरती पडा आणि तुम्हाला पण स्त्रीचा वियोग होईल, तेव्हा तुम्हाला कळेल की स्त्रीचा वियोग काय असतो. भगवान हसू लागले. पुन्हा जास्त क्रोध आला. तुम्ही एवढा शाप देतोय तरी पण हसतोय म्हण्या. माझं तोंड तुम्ही माकडाचं केलं होतं ना. जा, मी तुम्हाला शाप देतो की हेच माकडं तुम्हाला सहायभूत होतील, माणसं तुम्हाला कामी येणार नाही. असं सांगितलं. आता त्या समयी भगवान विष्णू यांनी स्वतःची माया सर्व ताणून घेतली. सर्व माया ताणून घेतली आणि तेव्हा बाजूला बसलेल्या लक्ष्मी अदृश्य झाल्या, बाजूला बसलेल्या श्रीमती अदृश्य झाल्या. तेव्हा नारदजीला कळालं की हे सर्व भगवंताची माया होती. भगवंताचे चरण पकडले, माफी मागू लागले. भगवान नारायण म्हणतात, चिंता करू नका. तुमच्या हृदयामध्ये जो अभिमान उत्पन्न झाला होता, तो अभिमान टाळण्याकरिता ही सर्व लीला मी केली. आणि हे सर्व जे काही घडलं, तुम्ही मला शाप दिला, हे सर्व माझ्या इच्छेने झालं आहे. मला पण लीला करायच्या आहे, म्हणून हे सर्व माझ्या इच्छेने झालं आहे. यामध्ये तुम्ही दुःखी होऊ नका. भगवान नारदजींनी विचारलं की हा जो माझ्याने अपराध झाला, याचं प्रायश्चित मी कशा प्रकारे करू. तेव्हा भगवान नारायण म्हणतात की तुम्ही जा तुमच्या पिताकडे आणि ब्रह्माजीकडे जाऊन तुम्ही शिव महापुराणाची कथा श्रवण करा, शिवचरित्र श्रवण करा, तर तुम्ही केलेला हा अपराध दूर होईल. आणि नारदजी तिथून निघाले. सत्यलोकामध्ये जाण्याकरिता रस्त्यामध्ये ते 2 रुद्रगण भेटले. त्यांनी नारदजींचे चरण पकडले की आम्ही तुमच्यावर हसलो, आम्हाला क्षमा करा. नारदजी म्हणतात, माझा शाप तर काही आता मिथ्या जाणार नाही, पण जा, मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुम्ही राक्षस व्हाल, ब्राह्मण कुळामध्ये जन्माला याल, पण तुझ्यासारखा विद्वान ब्राह्मण आजपर्यंत कोणी झाला नाही आणि होणार नाही. असे ब्राह्मण विद्वान तुम्ही व्हाल आणि तुमचं मृत्यू हे भगवंताच्या हातूनच होईल, असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो. नारदजी तिथून ब्रह्माजीकडे आले आणि ब्रह्माजीला वंदन करून सांगितलं आहे की मला तुम्ही शिवतत्वाचं ज्ञान द्या. आणि तेव्हा ब्रह्माजींनी शिवतत्वाचं ज्ञान प्रायश्चित स्वरूपाने नारदजींना श्रवण करवलं. ब्रह्माजी म्हणतात की हे नारद, हे समस्त चराचर जगत काहीच नव्हतं, तेव्हा एक मात्र शेष तत्व म्हणजे सततत्व होतं. थोड्या वर्षांनंतर भगवंतांनी त्या शेष तत्व म्हणजे सततत्व शिवतत्वाने मूर्तिमंत स्वरूप धारण करण्याची इच्छा केली आणि स्वतः मूर्तिमंत झाले. त्यानंतर स्वतःच्याच शरीरातून एक शक्ती स्वरूपा उत्पन्न केली, म्हणजे शिवादेवीची उत्पत्ती झाली. ते जे शिव आहे, ते जे शंभू आणि महेश्वर आहे, ते त्यांचे 5 मुख आहे, 3 नेत्र दरेक मस्तकावरती आहे, 10 भुजा आहे, कपूर सारखे सुंदर त्यांचे शरीर आहे आणि त्यांच्या मस्तकामधून गंगा नदी वाहत आहे आणि जटामध्ये चंद्रमा शोभत आहे. ते भगवान शिव आणि शक्ती अशा प्रकारे सर्वप्रथम या जगतमध्ये आहे. त्यानंतर भगवान शिवनी नक्की केलं की मला राहण्यासाठी एक सुंदर स्थान मी निर्माण करतो आणि भगवान शिव यांनी शिवलोक निर्माण केला, म्हणजे काशीपुरीचं निर्माण केलं, ज्याला विद्वान लोक अविमुक्त क्षेत्र असं पण म्हणतात. त्या काशी नगरीमध्ये आनंद वन आहे, ज्यामध्ये भगवान कायम
विहार करीत असतात. एकेवेळी भगवान शिव शिवादेवीला घेऊन आणि त्या आनंदवनामध्ये फिरत होते, तेव्हा भगवान शिवच्या मनामध्ये असा विचार आला की आपण दोन आहोत, आपल्यापासून आपण अनेकांची सृष्टी उत्पत्ती करूया. आणि त्या समयी भगवान शिव यांनी स्वतःच्या डाव्या भागाला अमृताचा स्पर्श करवला आणि अमृताचा स्पर्श होता बरोबरच भगवान शिव यांच्या डाव्या भागातून भगवान विष्णू यांची उत्पत्ती झाली. भगवान विष्णू हे समोर हात जोडून उभे राहिले. भगवान शिव यांनी सर्व वेदांचं ज्ञान भगवान विष्णू यांना दिलं आणि सांगितलं की तप करा. भगवान विष्णू जाऊन तप करू लागले. एवढं कठोर तप केलं की भगवान विष्णूंच्या शरीरामधून परिश्रमयुक्त पाणी निघू लागलं. आपण ज्याला घाम म्हणतो, परिश्रमाने शरीरातून पाणी निघू लागलं आणि ते एवढं पाणी निघालं की ज्याने संपूर्ण जे सुन आकाश होतं ते पाण्याने भरलं गेलं. आणि परिश्रम झाल्याने भगवान विष्णू हे थकून गेले आणि स्वतःच्या इच्छेने शेष शाही बनून आणि त्या शेषवरती भगवान शिव विश्राम करू लागले. विश्राम करीत होते आणि त्या क्षणी भगवान शिवच्या इच्छेने भगवान विष्णूंच्या नाभीमधून एक कमळ उत्पन्न झालं आणि त्या कमळावरती ब्रह्माजींची उत्पत्ती झाली आहे. ब्रह्माजीला झालं की मी कोणापासून उत्पन्न झालो. यामध्ये शिव महापुराणामध्ये कथा अशी पण आहे की कमळावरती ब्रह्मा कसे उत्पन्न झाले, तर भगवान शिव यांनी स्वतःच्या उजव्या भागाला अमृत लावलं. डाव्या भागातून विष्णू भगवान उत्पन्न झाले. उजव्या भागाला अमृत लावलं आणि त्यातून ब्रह्माजींची उत्पत्ती झाली. आणि जसे ब्रह्मा उत्पन्न झाले तसे त्या कमळावरती त्यांना सोडले. अशी शिव महापुराणामध्ये कथा लिहिलेली आहे. ब्रह्माजींना झालं की मी कुठून उत्पन्न झालो. विचार करू लागले की ह्या कमळावरती मी उत्पन्न झालोय म्हणजे नक्की या कमळाच्या नाळामध्ये कोणीतरी असणार. हजारो वर्षांपर्यंत ब्रह्माजी त्या नाळमध्ये प्रवेशले पण अंत आला नाही. शेवटी जिथे जन्माला आले तिथे येऊन बसले आणि त्या क्षणी आकाशवाणी झाली की हे नारदजी तुम्ही हे ब्रह्माजी तुम्ही तप करा. आणि ब्रह्मदेवांनी 12 वर्षापर्यंत तप केले. 12 वर्षांनंतर भगवान विष्णू त्यांच्या समोर प्रगट झाले. भगवान विष्णूंनी सांगितलं की ब्रह्माजी तुम्ही आता सृष्टी उत्पत्ती कार्य करा. आणि सृष्टीचे उत्पत्ती कार्य ब्रह्माजींना सोपण्यात आलं आणि ब्रह्माजींनी सृष्टी उत्पत्ती कार्याचा प्रारंभ केला. सर्वप्रथम 4 सनत कुमारांची उत्पत्ती केली. सर्वांचे पूर्वज जर कोणी असले तर ते सनत कुमार आहे. सर्वप्रथम सृष्टी उत्पत्तीमध्ये ब्रह्माजींनी सर्वप्रथम 4 सनत कुमारांची उत्पत्ती केली. पण ते चौघे वैरागी निघाले. त्यांना सांगितलं की तुम्ही सृष्टी उत्पत्ती आता पुढे धकवा. ते म्हणता की आम्ही तर भगवंताचं भजन करू, आम्ही ह्या कार्यामध्ये तुम्हाला सहकार्य करणार नाही. आता पिताची आज्ञा ऐकली नाही म्हणजे ब्रह्माजीला क्रोध आला आणि क्रोधामध्ये त्या क्षणी ब्रह्माजींच्या मनामधून 11 रुद्र आणि 11 रुद्राणींची उत्पत्ती झाली. क्रोधापासून उत्पत्ती झाली होती यांची. त्यांना सांगितलं की तुम्ही सृष्टी उत्पत्ती करा. त्यांनी सुरू केलं पण भूत निर्माण झाले. ब्रह्माजी म्हणतात भूत नको आहे, चांगली सृष्टी पाहिजे आहे. शेवटी त्रासून ब्रह्माजींनी स्वतःच्या शरीराच्या अवयवांमधून सृष्टीची उत्पत्ती केली. स्वतःच्या जंगा मांडी येथून नारदजींची उत्पत्ती, अंगुठा येथून दक्ष प्रजापती, प्राण येथून वशिष्ठ, चांबडी येथून भृगु,
हात येथून क्रतू, नाभीतून पुलह, कान येथून पुलस्त्य, मुखातून अंगिरा, डोळ्यांमधून अत्री ऋषी, मनमधून मरीची, स्वतःची जी सावली होती त्यापासून कर्दम ऋषी आणि वाणीपासून सरस्वतींची उत्पत्ती केली. तरी पण सृष्टी उत्पत्ती कार्य पुढे धकलं नाही, कारण की यामध्ये सरस्वती माताला जर सोडल्या तर कोणी स्त्री नव्हत्या. शेवटी ब्रह्माजींनी स्वतःच्या शरीराचे 2 भाग केले, ज्यामधून एक पुरुष उत्पन्न झाला, एक स्त्री उत्पन्न झाली. पुरुषाचं नाव मनु असं ठेवण्यात आलं आणि स्त्रीचं नाव शत्रुपा ठेवण्यात आलं. त्यांना पृथ्वी देण्यात आली, सांगितलं की तुम्ही या पृथ्वीवरती तुमची सृष्टी उत्पत्ती कार्य करा. आणि मनु शत्रुपा यांच्यापासून 5 पुत्र कन्या जन्माला आल्या, ज्यामध्ये प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 पुत्र जन्माला आले आणि 3 कन्या जन्माला आल्या, आकृती, प्रसूती आणि देवहूती. या 5 पासून संपूर्ण जीव प्राणी मात्रांची उत्पत्ती झाली मनुष्यासहित, ज्यामध्ये आकुतींचं लग्न रुची प्रजापतींसोबत झालं. त्यांच्या इथे एक पुरुष आणि एक कन्या एक सारखे जन्माला आले. जे पुरुष होते ते स्वयं भगवंताचे अंश अवतार होते, यज्ञ स्वरूप भगवान त्यांच्या इथे प्रगट झाले. आणि जी कन्या जन्माला आली ते माता लक्ष्मीजींचं स्वरूप, म्हणजे दक्षिणा तिचं नाव ठेवण्यात आलं. दोघांनी स्वतः लग्न केलं आणि त्यापासून पुढे सृष्टी उत्पत्ती कार्य पुढे चाललं. 2 नंबरची जे कन्या होती प्रसूती, तिचं लग्न दक्ष प्रजापतींसोबत झालं, ज्यांच्या इथे 60 कन्या जन्माला आल्या, ज्या अनेक ऋषीमुनींना देण्यात आल्या, ज्यामधून एक सती होत्या, जे भगवान शिव सोबत ज्यांचं लग्न करण्यात आलं. त्यानंतर ज्या देवहूती होत्या त्यांचं लग्न कर्दम ऋषी सोबत करण्यात आलं. त्यांच्या इथे 9 कन्या जन्माला आल्या आणि एक पुत्र जन्माला आले, ज्यांचं नाव भगवान कपिल नारायण होतं. 2 पुत्र होते, ज्यामध्ये एक प्रियव्रत होते, ज्यांचा वंश पुढे चालला, ज्यामध्ये भरतजी महाराज यांचं प्रागट्य झालं. आणि राजा उत्तानपाद होते, त्यांच्या वंशामध्ये ध्रुवजी महाराजांचं प्रागट्य झालं. अशा प्रकारे संपूर्ण सृष्टीचं जे वर्णन आहे ते ब्रह्माजींनी नारदजी यांना करून दाखवलं. नारदजींनी पुढे प्रश्न विचारला की भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठीचा उपाय तुम्ही मला सांगा. आणि त्या क्षणी ब्रह्माजींनी भगवान शिव यांना कशा प्रकारे आपण प्रसन्न करू शकतो याचे उपाय दाखवले. सर्वप्रथम की तुम्हाला रोग कोणता आहे त्या रोग अनुसार तुम्ही डॉक्टरकडे जाता. त्याप्रमाणे तुम्हाला काय हवा आहे भगवान शिवकडून, तर ते वस्तू पदार्थ तुम्ही अर्पण करा, तर भगवान शिव तुम्हाला ते अर्पण करत असतात. तर उद्याच्या दिवशी आपण भगवान शिव यांना कोणतं फूल वाहिल्याने कोणती सिद्धी प्राप्त होते, कोणतं द्रव्य वाहिल्याने आपल्याला काय प्राप्त होतं, ते उद्याच्या दिवशी आपण श्रवण करू. आता भगवंताच्या नामघोषासह कथेला पूर्णविराम. बोल स्वामीनारायण भगवान की जय. श्रीपतिं श्रीधरं सर्वदेवेश्वरं भक्तिधर्मात्मजं वासुदेवं हरे माधवं केशवं कामदं कारण श्री स्वामीनारायणं नीलकण्ठं भजे. स्वामीनारायण.